मुंबईतील 125 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम आता पूर्ण झालंय। हा पूल आता मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। कर्नाक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले होते। त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट 2022 मध्ये या पुलाचे बांधकाम पाडले। मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग हा कायम ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हे हाती घेतले। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून अगदी काही अंतरावर असलेला कर्नाक रेल्वे उड्डाण पुलाचं काम हे आता पूर्ण झालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेने जी 10 जूनची डेडलाईन दिली होती त्या अगदी डेडलाईन मध्ये वेळेत काम पूर्ण झालेलं आहे। आणि तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर या पुलाचं सर्व काम झालेलं पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे जी किरकोळ कामं आहेत त्या कामांना आता हात देण्याचं काम सुरू आहे। वाहतुकीच्या अनुषंगाने जे काम असतं, मार्गरेषा आखणी असेल किंवा पथदिवे, रंगरंगोटी असेल, दिशादर्शक फलक उभारणी असेल, अशी विविध छोटी मोठी ही जी कामं आहेत ती देखील प्रगतीपथावर आहेत। आणि ही सर्व जी छोटी मोठी कामे आहेत ती येत्या 3 ते 4 दिवसात पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कालच या कर्नाक पुलाची जी उभारणीची कामं आहेत त्या कामांची पाहणी केली होती। आणि आता हा पूल जी कामं होती ती पूर्ण झालेली आहेत आणि 3 ते 4 दिवसामध्ये अगदी जी शुल्लक कामं राहिलेली आहेत ती पूर्ण होऊन मुंबई महानगरपालिकेच्या आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून वेळ काढून या पुलाचं उद्घाटन देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबई शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडीचा जो प्रश्न होता तो प्रश्न आता सुटणार आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी हा महत्त्वाचा पूल होता। 125 वर्षापासून जुना असलेला पूल आता पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। कॅमेरामॅन कविता गिरीसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।